स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीला। सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता शुक्रवारी। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती नाही। मुंबई महापालिकेत युतीला आव्हान देण्यासाठी मवियाला मनसेची गरज। 2024च्या विधानसभा निकालांनुसार 22 प्रभागांमध्ये मनसेच किंग मेकर। अयोध्येतील राम मंदिरात दिमाखात फडकला धर्मध्वज। अयोध्येसह संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण। पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजन। शतकानुशतकाची जखम आज भरून निघाली। आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपून टाकू। पंतप्रधान मोदींची धर्मध्वजा फडकावल्यानंतर ग्वाही। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। हिवाळी अधिवेशनात घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारने दिलं होतं आश्वासन। बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील उपस्थित। नवी मुंबईतील वाशी बाजार समितीत शेवग्याच्या शेंगांना 400 रुपये किलोचा दर। आवक घटल्यानं भाजीपाल्याचा दरांवर परिणाम। इतर भाजीपाला 150 रुपयांच्या वर। भारतीय पासपोर्टवरून अरुणाचल प्रदेशातल्या महिला प्रवाशाची शांघाय विमानतळावर अडवणूक। चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक। भारताने नोंदवला तीव्र निषेध। गुवाहाटी कसोटीवर दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड। दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर 549 धावांचं महाकाय लक्ष्य। 14 दिवसाअखेर भारत 2 बाद 27।